तर नमस्कार भावांनो, मी अजिंक्य काम करतो P&O क्रूज शिप मध्ये आणि आता आलोय रॅडिसन रेड मध्ये. म्हणजे आम्हाला कंपनीने स्टे दिलाय, म्हणजे शिपवरती जायच्या अगोदर आम्हाला कंपनी स्टे देते. तर आज सकाळी पोहोचलोय आणि आज आमच्याकडे अख्खा दिवस आणि रात्र आहे. म्हणजे मग त्याचाच फायदा घेऊन आम्ही आता लंडन फिरायला जातोय, लंडन ब्रिजला. पोरं वाट बघतायत. आता मी पटापट आलोय, चेंज केलं आणि पटापट जातोय. तर चला तुम्हाला पण दाखवतो ऍक्च्युली लंडन दिसतं कसं. इथं हॉटेल एवढं कन्फ्युज आहे ना, म्हणजे समजत नाही कुठनं जायचं कुठनं यायचं, सगळीकडे सेम दिसतंय. आणि इथं बघा रूम शोधत शोधत भरपूर वेळ लागला सगळं सामान घेऊन जायचं म्हटल्यावर. आता सध्याला माहीत नाही माझ्याकडं, तुम्हाला आवाज येतोय नाही येतोय माहीत नाही. तर बघा पोरं यायला लागलेत हळूहळू आमच्या शिपचे आहे का. सगळे शिपवरचे इकडे येऊन राहतात. हा ब्लॉगर हूँ मैं. कितने सब्सक्राइबर है? 2, 3, 5. 65K. ओह माय गॉड, 65. और उसने 3 बड़े काम है। ये है ना गाड़ी तो LN19. ये आज पहुंचाएगा. यही दिखा रहे हैं घर भाई उसको भी ले. मनोज. सर ओके ओके सॉरी. Leave the chair. You down the chair, there's a handle. Down. So we don't have card. We will pay cash. Please pay cash, okay? No problem, no. Okay, no problem. How much it is? How much? Whatever. I don't know. Later. When you drop off, I don't 42 know. आ रहा आता ती अभी वो गालियां देगा अपने को. फायनली गाडी आ गई. गाडी आली. आता चाललोय लंडन ब्रिजला. एवढा अर्धा तास झाला याची, म्हणजे म्हातारा आलाय कोणतरी. आणि आम्ही सगळे 4 जण मिळून गाडी आहे ना मागवलेली बारकी. मुंबई से. मैं पुणे से हूँ. पुणे से. पुणे देश हिंदी बोला. मराठी येत असणार ना मग तुला. तू कुठला आहे? कुत्र्या. कारण मला इथे भेटलाय, त्याला मराठी येते आणि कवापासून इंग्लिश धाडता. मला वाटलं तू मागचं आहे. नाही बाबा, महिला कसं ओळखतो तू? त्याला आता ओळखतो इथनं. म्हणजे हा आयोनावरती होता अगोदर. अच्छा, म्हणून ओळखतो. तू कुठला आहे? मी तुला नाही करणार, राहू दे. हो रे. बॉम्बे. उत्तराखंड. तर न कळण्यासारखं काय. नाही, तुला नाही करणार बोललो. आम्हाला वाटतं तू माझे आहे. साऊथ इंडियन कुठे, बेंगलोर काय काय करू म्हणजे तुला वाटेल ते. वाटेला मराठी बोल. तुला कळायला पाहिजे की. हो. मला मराठी माणसं भेटतं इकडं. पुणे कुठे, बुधवार पेठ. तर हा? काय बघा, हे असल्या लोकांना एकच जागा माहिती असते, बुधवार पेठ. थँक्यू. अरे, बेकार थंडी आहे. जैसे रास्ता है. क्या इधर टैक्सी पकड़ के जाना, बस पकड़ के जाना पड़ेगा क्या? किधर? मेट्रो पकड़ के जाना पड़ेगा क्या लंडन ब्रिज को? मैं बोल रहा सस्ते ना आता. आलेलो लंडन ब्रिजच्या जवळ आणि खूप थंड आहे इकडे. खूप म्हणजे असं बोलता पण नाही येत. डेंजर थंड वाटतं इकडं. थोडं क्राऊडेड एरिया आहे, कारण लंडन ब्रिजला मोस्टली फिरायला लोक येतात आणि जाम थंडी वाजायला लागली. तर इकडं आहे लंडन ब्रिज. तर हात काप रे भाऊ, एवढं थंड वाजतंय ना इकडं, हात असे कापा लागले थरथर थरथर. दाखव जरा. बेकार थंडी आहे. बघे सिगरेट घेतात, दूर येते बघ. आणि इकडचे लोक एकदम नॉर्मल राहते ना. आपल्याला जास्त थंडी वाजायला लागली इकडं जरा, आपल्याला सवय नाही. आणि आपल्या इकडं गरमीतनं डायरेक्ट इकडं आलोय ना थंडी, त्यामुळे जास्त थंडी वाजायला लागली. आणि हा हे काय तू मनोज. हा मनोज आहे. टाकणार ना माझ्या ब्लॉग मध्ये. हा, सबस्क्राईब कर आणि फॉलो कर. हो करणार. मग तसंच थंडीतनं चालत चालत गर्दीतनं चालत चालत गेलो, पण एवढी साफसफाई होती ना तिकडे, एकदा कागदाचा तुकडा पण रोडवर दिसत नव्हता. सगळ्या काचेच्या बिल्डिंग आणि ऑलमोस्ट आम्ही पोहोचलो होतो तिथे. लंडन ब्रिज आमच्या डोळ्यासमोर दिसत होता, पण थंडीमुळे काहीच सुचत नव्हतं. पण तसंच गेलो चालत चालत, कारण इथून पुढे व्हॉइस ओव्हर देण्याची गरज होती, कारण एवढा वाऱ्याचा आवाज येत होता ना. मला माईक पण नव्हता भेटला येताना घ्यायला, त्यामुळे मी विदाऊट माईकच रेकॉर्डिंग करत होतो. तर चालत चालत पुढे आलो, लंडन ब्रिज वगैरे बघितला. एकदम भारी, म्हणजे ड्रीम कम्स ट्रू असतं ना तसं झालं होतं एकदम. म्हणजे असं आम्ही विचार पण केला नव्हता की आम्ही फ्री मध्ये
मध्ये लंडन वगैरे फिरलो, फोटो बिटो काढले. तर खालून बघून झाल्यावर म्हटलं चला वरती जाऊन बघूया, वरती जाऊन कसं दिसतंय. तर वरती आलो, इथं पण ह्याचं चालू झालं डबल फोटो काढायचं. असं दे म्हणलं भाऊ आता एवढ्या दिवसात ना आलाय हा, तर म्हणजे दुसरी वेळच होती यायची. तर मला लास्ट टाइम फोटो काढले नव्हते, त्यामुळे आता फोटो वगैरे काढून घेतले. खाली जास्ती थंडी वाजत नव्हती, पण वरती आल्यावर एवढी थंडी वाजायला लागली, काय माहिती काय भानगड. असं कान बिन एकदम बाहेर झाले. हातात मोबाईल म्हणजे असा फिरवायला येत नव्हता, एक हात कायम पॉकेटमध्ये टाकून ठेवावा लागत होता, कारण हात बाहेर होत होता बाहेर राहिला तर आलो चालत पुढं. पण तिकडची माणसं एकदम नॉर्मल राहत होती नाही का, म्हणजे त्यांना सवय आहे बहुतेक, आपण एवढ्यात थंडीत राहायची सवय नाही. तर फायनली आता झालंय फिरून आणि वेळ पण झालेला आहे. आम्हाला शिपूर जायचं होतं, त्यामुळे आता लवकर जायचं आहे. लवकर जाऊन ब्लॉग एडिट करून आणि मग टाकायचं. तर अशी अवस्था थंडीमुळे झालेली, खरंच काय बोलता येत नव्हतं. तर तरी पण चालत आलो आम्ही जिथे म्हणतात लंडन आहे. म्हणजे या पाळण्यावर बसून तुम्हाला सगळं वरती गेलं की तुम्हाला अख्खी लंडन सिटी दिसते. तिथूनच पुढे गेलं की बिग बॅन वॉच टावर आहे, जो लंडन मध्ये एकदम फेमस आहे. तर हे एकदम दोन्ही जवळ असल्यामुळे आम्हाला दोन्ही पण बघायला मिळालं, वॉकिंग डिस्टन्सला असल्यामुळे. आणि तिथून पुढे सगळं बघून वगैरे झाल्यावर रात्र झाली होती. मग आम्ही टॅक्सी बोलवली. अजून टॅक्सीत रिटर्न जायला आम्हाला 61 पाऊंड लागले. भाऊ रात्री लंडन सिटी एवढी मस्त वाटत होती ना. आणि जाताना 1 तास, येताना 1 तास एवढं ट्रॅव्हलिंग केलं. एवढ्या सिस्टमॅटिक गाड्या चालवत येत नाही. एकदा पण आम्ही म्हणजे हॉर्नचा आवाज नाही ऐकला. एकदम डिसिप्लिन लोक आहे तिकडं असं वाटलं मला. आणि नंतर हॉटेलवर आलो. हॉटेलवर पोहोचल्यावर जाम भूक लागली होती. कपडे म्हणजे बॅग वगैरे ठेवली आणि डायरेक्ट बुफेला आलो खाली जेवायला. भूक तर लागली होती, पण जेवायला हे असंच आपल्या इकडचं काय भेटणार नाही म्हणलं. तरी पण भात वगैरे घेऊन खाल्ला. तर चला आता उद्या झोपायचं आणि उद्या आपल्याला सकाळी 5 ला उठून 6 वाजता पिकअप आहे. तर आता आपण जातोय उद्या शिप वरती. तर आता इथून पुढे येणार शिप वरचे व्लॉग. लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.